जय जय रघुवीर समर्थ. दशक 13वा, समास 7वा, प्रत्यय विवरण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. निर्मल भासरहित असलेल्या निश्चल परब्रह्माला आकाशाचा दृष्टांत देतात. आकाश म्हणजे भोवती पसरलेली जागा रूपी मोकळी जागा. आधी जागा, त्यानंतर त्यात पदार्थ. या गोष्टी प्रतीतीला जुळतात. प्रतीती नसेल तर सर्व काही निरर्थकच होय. ब्रह्म म्हणजे आकाशासारखी निश्चल वस्तू असे सांगून झाले. आता आत्मा म्हणजे चंचल असून त्याला वायूचा दृष्टांत देतात. अथवा उन्हातील जलपुरीत घटाचा दृष्टांत दिला तर ब्रह्माला घटकाशीच आणि आत्म्याला घटातील प्रतिबिंबाची उपमा शोभते. म्हणून हे दोन्ही वेगवेगळ्या स्वभावाचे आहेत. भूत शब्दानेच निर्माण झाले आहेत असे अर्थ होणारी भूते तर जन्मून मरणारी आणि चंचल ये जा करणारीच आहेत हे जाणा. स्थूल भूते जड आणि आत्मा चंचल आहे. जड असणारे कापूर चंचल अग्नीमुळे जळून लगेच विझून जाते. त्याप्रमाणे जड चंचल दोन्ही नाश पावतात. ब्रह्म आणि आकाश हे दोन्हीही निश्चल स्वभावाचे आहेत तर आत्मा आणि वायू हे दोन्ही चंचल स्वभावाचे आहेत. ही गोष्ट खरी की खोटी हे परीक्षकच परीक्षू शकतात. जड अनेक असून आत्मा एकटाच आहे. तोच जग चालवणारा जगदीश्वर आहे असे म्हणणे हाच आत्मानात्म विवेक होय. त्याचप्रमाणे जड हे अनात्मा आणि त्याला चेतना देत सर्वांमध्येही असणारा तोच आत्मा असे म्हणणे हाच सिद्धांत होय. असे असूनही सर्व मिळून आत्मा हा चंचल रूप असून तो निश्चल नाही. निश्चल वस्तू हे जगाच्या भ्रांतीरहित परब्रह्म एकच असून ते निभ्रांत होऊन आहे तसेच असते. तात्पर्य प्रथम आत्मानात्म विवेक श्रेष्ठ असून त्यानंतर सारासार विचाराचे कर्तव्य असून सारासार विचाराने प्रकृती नाश पावते. अंतरात्म्याने अध्यात्म श्रवणाने विचार केला तर प्रकृतीचा नाश होतो आणि जग असतानाच ती नाहीशी होऊन तो निर्गुण ब्रह्मामध्ये प्रवेश करतो. जसजसे जास्तीत जास्त अर्थ विवरण करीत जातो तसे तसे अंतरात्मा वर चढत जातो आणि कमी कमी अर्थ विवरणाने तो खाली खाली उतरतो. त्या त्या विषयाप्रमाणेच आत्मा होत जातो. तो नेईल तेथे जातो आणि योग्य विचारांच्या अभावामुळे संशयात पडतो. निश्चय अर्थाचे विवरण चालले की आत्मा निश्चय रूपच होतो आणि संशयाच्या विषयाने तोही संशय रूप होतो. शृंगार इत्यादी नवरसाच्या विषयांचे प्रतिपादन करू लागतो तर श्रोता विषयाकारच होतो. पोरकटपणाने पोरकटच होतो. सरडा ज्या रंगाशी संबंध येतो त्या रंगाचा होतो. तशी आत्म्याची स्थिती आहे. म्हणून शोधून श्रेष्ठ मार्गच धरायला हवा. पक्वानांचा विषय निघाला की मन अन्नाकार होते आणि स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं की मन त्यातही आसक्त होते. असे पदार्थांचे वर्णन किती म्हणून सांगावे. मुख्यतः मन पदार्थाकार होते की नाही हे जाणून घ्या. पाहिले किंवा ऐकले की ते आत घट्ट रुतून बसते हेच खरे. यामुळेच शहाणे हिताहित वेगळे करतात. एकूण सर्वांचा त्याग करून एका देवालाच शोधले तरच काहीतरी रहस्य हाती लागते. लोक सर्व सुख निर्माण करणाऱ्या देवालाच विसरले असून जन्म असेपर्यंत विसरतच चालले आहेत. सर्व काही सोडून मला शोधा असे देवानेच सांगितले असूनही लोक भगवंताचे वाक्य मान्य करीत नाहीत. त्यामुळेच ते अनेक प्रकारची दुःख भोगत सदैव खिन्न होतात. मनात मात्र सुखाची इच्छा बाळगतात पण ते कोठून मिळणार. सर्व सुखांचे आगर असलेल्या आत्म्याला विसरून मूर्ख माणस सुख सुख म्हणत दुःखच अनुभवतच मरून जातात. पण शहाण्यांनी मात्र तसे न करता सुख होईल असेच वागावे. जगाच्या पलीकडे असलेल्या पूर्ण स्थितीपर्यंत देवाला शोधतच जावे.
असे निश्चल ब्रह्मच प्राप्त झालेल्या काय कमी. पण लोक खोळ्याप्रमाणे विवेकाचा त्याग करतात, विवेक करणे सोडून देतात. विवेकाचे फल सुख आणि अविवेकाचे फल दुःख ही गोष्ट निश्चित आहे. यातील कोणते इष्ट ते अवश्य करावे. जगाच्या कर्त्याला ओळखणे याला विवेक असे म्हणावे. तो विवेक सोडला तर दुःखच पदरात पडते. असो, कर्त्याला ओळखा, शहाण्यांनी आपल्या हिताला मुकू नये. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे त्रयोदश दशके प्रत्यय विवरण निरूपणम नाम सप्तमः समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.